गाडीवर टाकलंय पण सगळ्या गाय घेऊन आलो आणि ती एक नवीन वासरीची गाय चोरून अंडी फोडून आम्ही राहिली इकडं थडीची क्वालिटी होती उडी मारली डायरेक्ट त्या काठरीत घुसलो या गायांच्या नाला मध्ये याची जिरवाची राहती पडून इकडे या गायांना गौरी उचल तू एक टॉला टाक हो बाबा योग डायरेक्ट मध्ये घुसेल ही बाई एक साप चावला हॅलो एव्हरीवन वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आता वाजले 10 जस्ट. सकाळीच आम्ही पाहिलं वासरू मेलं होतं मधी घेतला ना त्यानंतर आम्ही थोडंसं विश्रांती दिली त्याला म्हटलं जिवंत आहे याला पाणी आणायला पाठवलं ते टाकायला. अरे आपल्याला जास्त नाही लागत थोडंसं लागत आहे काहीतरी. पाऊस जर खाल्लं थोडंफार एवढ्यानं तर ठीक आहे नाही तर मग डायरेक्ट गाडीवरती नेऊन टाकावं लागेल. हा मेले मला काय वाटलं त्याला झांज झाली ए नको तू जास्त पोते तेव्हा कुठं तरी त्याला आता माहिती असेल त्यांना गोचडे पडले आहेत सगळं मेले पडत आहे का ना त्या खाली. हा बरोबर चला नेऊन टाकू आता भेटू नंतर ना पाऊस संध्याकाळी दिवसभर काय सीन राहतात माहोल काही ना काही चालूच राहतं असं काहीतरी. मग मी बनवीत राहतो पोरांना भेटू तर टाइम. गाडीवर टाकलंय पण मला याचं टेन्शन आहे आता मला धरता आलं पाहिजे कारण गाडी जर कानिकून झाली ना त्याला एक बाजूला जायला बसले हो आता त्याला गोचड्या पण आहे त्या अंगाला टाकले माझ्या अंगाला काय असले हा तेच आहे आणायला जाईल घरामध्ये पाहू आता टाकू आणि जाऊ घेऊन यायला. 2-3 दिवसापासून आजारी पडेल होतं ते फायनली आज वारलं. मला आधीच कळलं होतं 2-3 दिवस आधीच. मी त्याला म्हटलं होतं ना ते 100% मारणार आहे. घरातलं काम चालू आहे सईची अजून आंघोळच नाही व्हायला. हा जे काय असेल परी ना मी चाललोय वावरामध्ये आणि आता सकाळी जायला होती गाय घेऊन तर ते धुणंही नाही धुवायची ती बाटली आणणार काय रे मी निघालोय आता सकाळी धुन नव्हतं धुतलं सकाळी जायला होती आम्ही नाही गेलो आज. मी आता चाललोय आता वाजले 10:30. सो इच्छा तुझी तुला करायचं चाल तिकडं हा हा तिला काय विचारायचं ती कमीच नाही आता पंचायती करायला. सकाळीच थोडासा सीन झाला होता त्याच्यामुळे आई अशी म्हणत होती बाई काय विषय नाही. आम्ही चाललोय साईचं माहीत नाही येतं त्यानं आंघोळ नाही करेल ना तो म्हणतोय गंगात आंघोळ करायची. बरं जाऊ आता आपण ये धुणं घेऊन पाण्याची बॉटल. आत्ता वाजले 11 आणि मी इकडं नदीपाशी आलो होतो माझ्या तोंडात सारखं वावराचं चिव राहिलं कारण सोय लागेल आपल्याला. मी कशासाठी आलो होतो तिकडून माती उकरेली पापावरून तिकडून आहे ना गाया पुढं काढायला आता ते तिकडून आणत राहते ना तिकडून वरती काढावं लागते तिथं जात्या बरोबर त्या खड्ड्यामध्ये त्याच्यामुळे मी आलो होतो. पण मला याच्या आधीच आत्या ना त्या गाया कोणाला तरी इथंच कोणतरी होतं त्यांना धरून आणि पुढं काढले जात्या आत्या ते तिकडं धुणं धुवू राहिले त्या तिकडं इकडून नाही दिसणार आता ते आणि झूम मी करीत नाही तिकडे ते धुणं दूर राहिले आणि मी आज सध्या इकडे बसले उसकीत पुढं आणल्या सगळ्या गाय इथं पाणी पिऊ राहिल्या. मी ना ते तिथं जाऊन पाहतो त्या झाडाखाली कोणी आहे का नाही गाय बांधायला त्यात ती वंडी गायले मारीत राहते पोरांना नाही तर बांधायला मी बांधील पण ते हाती लागल्या पाहिजे बरोबर नाही एवढ्या काही नाही ना तर तिकडं पुढं चला पाहतो आता तिकडं जाऊन. सबस्क्राईब करून टाका मेन म्हणजे पोरांनो हा ब्लॉग नाही हा प्युअर मेहनत आहे पोरांनो उन्हात अनात घेतलेली जी मी तुम्हाला दाखवित राहतो 2-3 मिनिट 5-10 मिनिटाची बरोबर नाही त्याच्यामुळे तुम्ही जाणीव ठेवा त्या गोष्टीची सबस्क्राईब करून टाका. इकडे आलो होतो पण मग इथं कोणाचाच पत्ता नाही आत्या नाही मामा पण नाही त्यांचं चालते तिकडे शेडचं काम चालू आहे पोरांनो त्यांचं चालते तिकडे शेडचं काम चालू आहे ती तिकडं परी चालली. आता चला आत्याला आवाज देतो सगळ्या गाय बांधून देतो जाऊ आपण घरी जेवण करायला. आता ती घास कापू राहिली कारण की आम्ही नाही की एकदा टाकला होता त्या वासनांना घास तसाच घास आज पण टाकायचा आहे ते टाकीत राहते काही सगळ्या गाया चारल्या सावलीला बांधून दिल्या. मामा पण येईल तिथं न्यायला पण मग आता आम्ही वाट पाहू राहिलो
घासाची मी मागाशी म्हणलो होतो ना घास कापायचा आहे. आता तो घास टाकल्याशिवाय आम्हाला इडून निघता नाही येणार. काही गाय बसल्या पण आहे. आता तिकडं जायले घास कापायची. उठायचं जीवर आलंय पोरांना मावाचे. आता घास टाकून देऊ आणि डायरेक्ट घरी जाऊ. मला आत्ता वाजला 1 फायनली पोरांनो घरी आलो. परीच काही नाही, परीने जेवण करेल होतं. फक्त आत्या आणि मी बाकी होतो. आम्हाला टाइम मेन म्हणजे त्या घासामुळे झाला होता. गाया चारून आणि 12 वाजता मी बांधायला आणल्या होत्या. पण आत्याच चाललं घास आणि सगळ्या गाया बसलेल्या होत्या. मी तुम्हाला दाखवलं होतं. हा नाही आला आज याच जीवर आलं. उद्या पण नाही मालक लोक आहे पोरांनो, हे कामं नाही करते. आम्ही कामं करतात. ये उद्या नाही येणार फायनल. रोजन माणूस आहे ना. गरज नाही आणला काम करायची. आम्ही आहे सध्या. चला 1 वाजलाय. आता जेवण करू, तोंडात नाही देऊ. आजही लाईट नाही काय. चला तोंडात पाय देतो, जेवण करू, डायरेक्ट संध्याकाळी भेटू. इकडं आलो होतो 12 वाजता बांधल्या, परत 3 वाजता सोडल्या, आज 7 वाजता घरी. चला सोडून देऊ आपण एवढ्या सगळ्या. तो पण येईल आज. सकाळी नव्हता, संध्याकाळी आला माझ्याबरोबर. उपरणाचे राहून गेलो होतो आज इकडं. चला देऊ सोडून, भेटू नंतर. तर आता वाजले 5:30 आणि आपल्याला काय या निम्म्या अंतरापर्यंत चरत आलंय. जस्ट सगळ्या इडं पोयल्या. ते तिकडं मागे हिंडू राहिला. गायपूड काढायचे आहे का? तिकडून काढायचे कसं आहे आता? नाही जाणार खाली, वाळेल. आपण त्या दिवशी नाही का आलो तिकडून. उसक बरं पाहू पोरांना. जर गेल्या तर आपण या इथून काढू, नाही गेल्या तर मग वरतून काढू. हो आता वंडीचा निर्णय राहील शेवटी. कारण की मेन लीडर आपल्याला तिथं वीर आहे पोरांना. ती बंद करून टाकली कारण की लाईट सळायला लागलं होतं. तुम्हाला माहिती पोरांना दाखव. मी म्हणून राहिलो का मालवा काढेल. आज फायनली ती विहीर दाखवत तुम्हाला. तिचा आहे ना कोपऱ्यात सोडून जायचं. खाली जागा होती ना त्याच्यामुळं. विहीर पूर्ण भरली अड्या. पूर्ण विहीर भरली. लय खोल विहीर आहे. तिने सोडून येईल. ती खाली कापायला दिसते तिथं. तिडून ढासाळलं जाते. पण पाणी लागलं, पण कामच बंद करावं लागलं त्यांना. नाही अटकणार. इझी चढला. ते कुठं आहे पाय बरं. मग कारण की मी त्या दिवशी आलो होतो ना, मला माहिती होतं हा चिखल वाळेल काय जातील. मी वरती आहे ना, तू काल काळजी करू. मी इकडे काय साठी उभं आहे. चला आता मी खाली उतरतो. अशाच काय आता पुढं तारीख न्यायची आपल्याला. काय नाव माहित नाही. ती गेली. ती गाय फसली होती पोरांना. पण मग हरकत नाही, येऊन जातील आता सगळ्या गाय. हीच मारित ना. साप चावला. निघाला थंड. साप चावला. चला गेले. सगळे लोक पाहून राहिला. तेव्हा गाय स्टेबल चोर राहिलाय. तुम्ही सबस्क्राईब करून टाका. फायनली पोरांनो आपली ड्युटी संपलेली आहे. 6 वाजून जायले. सगळ्या गाय आपण घरी काढलेल्या आहे. तिची एक दिसते पोरांनो. ती एक गाय, ती एक नवीन इकडं चालायला इकडंच कुठं तरी. ती पण घेतली आहे ना पुढं. त्याच्यामध्ये तो माणूस पुढंच बसले. अरे तिची नाही ना. तिची जर असली तर सीन व्हायचा बरोबर. सगळ्या गाय घेऊन आलो आणि ती एक नवीन वासरीची वाची गाय चोरून आणली म्हणून आम्ही राहिली. इकडं थोडीची क्वालिटी होती. डायरेक्ट या गायांमध्ये घातली बची ती बाई व्हायचा तिकून नाही पुढे जायला. तिच्या मागे सगळ्या गाय उदाळल्या होत्या मागाशी. त्या एका वासरी मागची गाव करायची ती बाई. आईला काय खरं नाही. उसक ती बाची कोण निघल पाय.
चला घेऊन जातो सगळ्या गाया. इकडे ना काट्यात ओढिले सगळी भळभळ होऊ राहिली इकडे सगळ्या गाय काठवणात घुसल्या. ती मंडी मारीत नाही ना ही. अय साई सगळ्या गाय मध्ये रस्ताच बंद करून टाकलं तुम्ही डायरेक्ट. सगळ्या गाय त्या काठवणामध्ये घुसल्या डायरेक्ट. जागत नाही ना जायला. थांबा ती पोरे कुठे गेलं काय माहिती. तुम्ही ना तो रस्ता बंद करून टाकला ना त्या गायांना सवय तिडून घुसायची. तिथे रस्ता बंद झाला ते डायरेक्ट तिरप्या घुसल्या. हा थांबा पाहतो. सध्या सगळ्या काट्या कुटांमध्ये हिडू राहिले. हा ही इकडं आली. अरे आली 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 आली. काळात घुसलो. जी गाय आम्ही आणली होती पप्पांना नवीन ती गाय हुसकून तीच मांग पळाली. उचक तू उचक उचक उचक. तीच गाय मांग पळाली. हाय आहे त्या काट्यात ते काट्या बाजूला काढावं लागतील. ती पळत पाय मांग. हा उचक उचक. ते ही जी गायन पोरांनी यांची वाली इकडे उधळत उधळत आली त्या गायांबरोबर. पण मग आता इथं अटकल्या ना आमच्या गाय पण त्या तिथेच अटकेली. हे पण त्यांना काटे बाजूला काढायला सांगू राहिले. ये ना आमच्या काळपामध्ये आली बर का. ती पुढं 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 आली. बरं ना आपल्याला काय यावा या काठवणात घुसेल डायरेक्ट सगळ्या. हा कोण येऊ राहिली नाही येते. अरे त्या मध्ये गेल्या साहित्य तिकडं ती बाची बोंडी पाय. मी बाजूलाच आहे ना. मी कुठं मध्ये ये काट्या काढणार आहे ना मग इडून नेणार आहे. त्यांनी रस्ते टाकले त्या डायरेक्ट इकडे घुसल्या. आली 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 एक आली एक आली. यांना काढायचं म्हणजे ना लय मोठं रिस्क आहे आता आमच्याकडं. कारण की पाय या बा त्या गायन माग पाहता पाहता हे बा इकडे जास्त एक काटा घुसेल. उडी मारली डायरेक्ट त्या काठरीत घुसलो. या गायांच्या नाला मध्ये याची जिरवा जिरवी राहते पडून इकडे या गायन माग. ते सांगितलं होतं. चला आता या सगळ्या बाहेर काढतो मध्ये जातो आणि इकडून काढतो. मध्ये जावं लागेल. ती वंटी काय मारणार नाही ना. नाही तर काय त्या काट्यातच गाडील डायरेक्ट तिडच. ते बाई तू इकडून काढ मी इकडून पुढं काढतो. मी इड थांबतो ना. हा ती त्यांची वाली गाय आहे ना तिने पातीला इडो आणली आम्ही. ही गेली. आज सगळ्या गाय बाहेर काढू अशा अशा नात्या घरी नेऊ आम्ही. 2 काढल्या बाकीच्या पापावरून डायरेक्ट काठवणात अटकेले. हा अरे कस काय इकडं इकडं मागे निघतील. अरे मागे निघ. अरे इकून गेल्या तेव्हा मग मागायची मी इड उभं होत तवा इडच उभं होतं मांगा पोहून. चला एक एक बाहेर काढतो आता. मी इडत उभं आहे ना इकडून खाली काढतो ना. अरे इकडून खाली काढतो ना मी. पुढे आहे मी काढायला उभा आहे ना. पाय मांग उभं ये बाय बस का. मी इड आहे मग वरती जाऊ ना म्हणून. काटा भरला. ती गौरी उचल तू एक टॉला टाक एक टॉला टाक. हो बाबा योग डायरेक्ट मध्ये घुसेल. बाई एक थांब यूज की तुम्ही साई एवढ्या काठवणातून ती गाय तिकडे उचकायची आता पोरांना. निघाली तिथंच लय मोठा दाग पडेल होता आम्हाला. कुठं पाहिजे इकडे येत राहत्या पोरांना. ते सगळ्या गाया काठवणातून बाहेर काढल्या आणि आता घरी घेऊन चाललो. इकडे अशा गमती राहत्या पोरांनो. तुम्हाला पाहायला लय मजा वाटत असेल पण आमची वाली फुल जिरत राहते इकडे. चला फायनली घरी घेऊन जाऊ आता आपण. गोकाडीनं पाय चला फायनली निघाल्या. सगळ्या गाय घरी घेऊन आलो पण इथं बांधायलाच कोण नाही. पोरांनो इतकी धावपळ होऊ राहिली आमची वाली. चिरली डायरेक्ट पूर्णपणे. फायनली ती हातात लागली. चला ही बांधून देतो. भेटू आता थर्ड टाइम. सगळ्या बांधितो इकडेच बांधायची ही. पाय दिला. आता वाजले
सात फायनली स्टेबल बांधलाय काही गाया म्हणजे सगळ्या बांधून दिल्या. मामा आले होते त्यांनी बांधल्या. तर ह्या ब्लॉगला मी इथंच एंड करतो. व्हिडिओ बघितला असेल तर लाईक करा ना चॅनलवरती. जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करून टाका. असेच नवीन नवीन व्हिडिओ येत राहतील. जस्ट करून एक ग्लास पाणी पिलो आणि ब्लॉग एंड करून राहिलो. सबस्क्राईब करून टाका नक्की. भेटू आपण उद्या.